आज मी अलग पद्धतीनं अंडा करी बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एका प्लेटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात अंडे फोडून टाकत आहे मी। इथं मी 7 अंडे घेतलेले आहेत आणि ह्याच्यात मसाले टाकून घेऊया। हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता, नमक आणि मिरेपूड हे आपल्याला ह्या अंड्याच्या प्लेटात मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले टाकल्यामुळे तुम्हाला अंड्यासारखा वास येणार नाही आणि एक अलग पद्धतीची भाजी मिळेल तुम्हाला। टोपूची भाजी खाताव तशी ह्याचा स्वाद येतोय। हे सारं फोडून घ्यायचं आहे आपल्याला अंडे, पिवळे बॉल्स, आणि एका प्लेटात असं मिश्रण तयार करून एका कढईत ठेवून द्यायचं आहे। पाण्यात मी स्टँड ठेवले कढईत आणि त्याच्यावर प्लेट ठेवून घेऊया। तेल गरम झाल्याच्या नंतर इथं खडे मसाले टाकलेत आणि इथं 2 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। 2 मोठे कांदे कापून घेतले तर तेही टाकून घेऊया लगेच। आता ह्याला 2-3 मिनिटासाठी असंच फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं मी अर्धी वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे। त्यालाही कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। एकदम काळं करायचं नाही आपल्याला। त्याचाही आता इथं कलर चेंज झालेला आहे। 2 टमाटे टाकते आणि 1 चम्मच नमक टाकलेला आहे। हे मसाला आपला झालेला आहे। आता थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात साईडला ठेवून देऊया। त्याच कढईत मी इथं तेल घेत आहे भाजीसाठी। त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि पिसून घेतलेला मसाला टाकून देऊया। मिक्सरचं भांडं थोडंसं पाणी टाकून ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अंडे एका साईडला शिजल्या तर चम्मच घालून बघितले तर बिलकुल चम्मचला लागत नाही। एका चाकूनं मनपसंत पीस करून घेऊया, जसं पनीरचे टोपूचे पीस करतात तसं। बिलकुल चाकूला चिटकत नाही। 10 ते 12 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। हे जास्त शिजवायचं नाही। आता हे इथं मी आमच्या घरचं काळं तिखट टाकत आहे 2 चम्मच। एक वेळेस मिक्स करून घेऊया आणि गॅस कमी करून झाकण झाकून 2-3 मिनिटासाठी ठेवून देऊया। बघू शकता इथं चांगलं तेल सुटलेलं आहे। आता साईडला गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ते पाणी टाकून घेऊया ह्याच्यात। आता तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे तशी तुम्ही बनवू शकता। हे आता एक उकळी येऊ द्या। त्याच्यानंतर आपल्याला इथं हे पीस केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। ह्याला मिक्स झाल्याच्या नंतर 2-3 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे। एकदम कमी तेलातच भाजी बनवलेली आहे आणि इथं चिकन मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकत आहे। एक वेळेस मिक्स करूया आणि गॅस बंद करून घेऊया। आपली अंडा करी बनवून तयार आहे। आता सर्व करूया भाजी। हे चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि अलग पद्धतीची आपली अंडा करी बनवून तयार आहे। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये कशी वाटली अंडा करी